शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली। सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे सभापती नंदकुमार ढोळे होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसभापती शरद वेखंडे यांनी केले। सभेमध्ये बाजार समितीच्या आर्थिक वर्ष 2025 मधील 2024-25 मधील वार्षिक अहवालाचे सचिव रवींद्र चौधरी यांनी सादरीकरण केले। लेखापरीक्षण अहवाल, उत्पन्न खर्चाचे ताळेबंद तसेच विविध विकास कामांबाबतचा आढावा सादर करण्यात आला। यावेळी शेतकऱ्यांसाठी नवीन योजना, कृषी उत्पन्न विक्री व्यवस्थेतील पारदर्शकता, सुविधा अनेक महत्त्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा झाली। उपस्थित मान्यवर माजी आमदार पांडुरंग बरोरा, तहसीलदार परमेश्वर कासुळे, कृषी तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश भांगरत, सहकार अभ्यासक अरुण पानसरे यांनी मार्गदर्शन केले। वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक अनिल निचिते यांनी अनेक विषय उपस्थित केले। संचालक विनायक साबळे यांनी आक्रमक होत प्रश्नांचा भडीमार केला। उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या समस्या व प्रश्न मांडले। सभेच्या शेवटी सभापती श्री नंदकुमार ढोळे यांनी सर्व संचालक व शेतकरी यांचे सहकार्याबद्दल आभार मानले व आगामी काळात बाजार समितीच्या कार्यक्षमतेत अधिक सुधारणा करण्याचे आश्वासन दिले। शहापूर बाजार समितीची ही सभा शेतकरी व व्यापारी वर्गामध्ये समाधानकारक प्रतिसाद मिळवत यशस्वीपणे पार पडली। यावेळी विद्याताई वेखंडे, प्रकाश वेखंडे, बाळा धानके, तुकाराम भाकरे, निलेश भांडे, पद्माकर वेखंडे, योगेश हजारे, बाजार समितीचे सर्व संचालक, कर्मचारी, स्थानिक सभासद, शेतकरी, व्यापारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईनाथ भालके यांनी केले। आजचे कृषी उत्पन्न बाजार समितीची 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत आहे। अनेक दिग्गज या सभेसाठी उपस्थित होते। त्या खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा संपन्न झाली। माझे सर्व संचालक आणि या तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा सहकार्य केला, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। आज कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूरची 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती। त्यामध्ये शेतकरी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, बाजार समितीचे इतर घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सभापती असतील, आमचे संचालक मंडळ असेल, सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तरं दिली। त्यानंतर जे काही विकासात्मक धोरण राबवायचं आहे त्याबाबत सकारात्मक चर्चा झाली।